नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA अँड CHM परीक्षा मे 2025 आता नुकतीच संपलेली आहे आणि परीक्षेसंदर्भातील काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर, परीक्षेचा निकाल कधी लागतो? हा तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सर परीक्षेसाठी पासिंग कॅटेगरी काय आहे हो? आम्ही तर पेपर अटेम्प्ट केले आहेत, बरोबर की नाही? मग परीक्षेचा एक फिक्स पॅटर्न नुसार जो पासिंग कॅटेगरी काय आहे हे विद्यार्थ्यांना मी यामध्ये सांगणार आहे. तसेच एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली आहे, परंतु निकाल लागल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा निकाल जर फेलमध्ये आला किंवा काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी परीक्षा अटेम्प्ट केलेली नाहीये, ॲब्सेंटी लागलेली आहे, किंवा काही विद्यार्थी असे असतील 2 पेपरला गेले आहेत, बाकीच्या पेपरला गेलेले नाही आहेत. 4 पेपर त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत, बाकीचे उरलेले 2 पेपर त्यांनी अटेम्प्ट केलेले नाही आहे. तर अशा महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आजच्या या सेक्शनमध्ये मी महत्त्वाचं त्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक केस आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, GDCA परीक्षा झाल्यानंतर पुढे काय करावं हा एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यांना ऑडिटिंग क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड आहे तर त्यांनी काय करायचं, CA फर्म जॉईन करायची. अशी CA फर्म की जी सहकार विभागाच्या पॅनल लिस्टेडला रजिस्टर आहे. ओके, त्यासंबंधीचं मी पॅनल व्हिडिओ पण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेतच. 2024 ते 26 लिस्टेड फक्त आणि फक्त CA फर्म. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ऑडिटिंगची कामं शिकायची आहे तर त्यांनी CA फर्म जॉईन करा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर त्यांनी बँकिंग सेक्टरचे जॉब त्या ठिकाणी सर्च करणं गरजेचे आहे. पण त्याच्या आधी बँक भरतीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळी पुन्हा परीक्षा द्यावी लागते. ती म्हणजे बँकेची भरतीची परीक्षा असते, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, चालू घडामोडी, सहकार, त्यानंतर बरेचसे त्या ठिकाणी मॅथ्सचे, इंग्लिशचे काही क्वेश्चन असतात. त्या बेसिसवरती तुमची परीक्षा घेतली जाते आणि मग नंतर पुढे तुमचं जे काही GDCA सर्टिफिकेट वगैरे जे असतं ते त्या ठिकाणी पाहिलं जातं. तर या हेतूसाठी ज्यांना बँकिंग सेक्टरला जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा GDCA महत्त्वाचं आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑडिटिंग क्षेत्रामध्ये किंवा अकाउंटिंग क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला GDCA हा कोर्स महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला ज्या फॅकल्टीमध्ये जायचं आहे त्यानुसार तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर आता येऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. तर GDCA परीक्षेच्या संदर्भातील जो काही निकाल आहे, इकडे लक्ष द्या. प्रत्येकाने कन्सेप्ट पहिल्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही GDCA परीक्षा एक्झाम मे 2025 ची परीक्षा तुम्ही आता दिली आहे, बरोबर? आता या परीक्षेचा निकाल तुमचा या ठिकाणी डिसेंबर 25 पर्यंत निकाल त्या ठिकाणी जाहीर केला जातो. म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीक पर्यंत किंवा फर्स्ट वीक पर्यंत तुमचा निकाल त्या ठिकाणी जाहीर केला जातो ऑनलाईन वरती. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड असणं आवश्यक आहे. चला, आता पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला की सर निकाल कधी लागतो, बरोबर की नाही? निकाल कधी. चला, आता पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला की निकाल कधी लागतो. तर डिसेंबरच्या आसपास तुमचा निकाल फर्स्ट या लास्ट वीकमध्ये तुमचा निकाल त्या ठिकाणी डिक्लेअर केला जातो. चला, हे पहिलं पॉइंट प्रत्येकाचं क्लिअर झालं की निकालाचा मुद्दा. ठीक आहे, आता येऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे आणखीन, की परीक्षा तर सर आम्ही दिली हो. GDCA मे 2025 ची परीक्षा दिली. ओके, चला आता आम्ही पहिला पासिंग कॅटेगरीचा पॉईंट तुमचा इथे क्लिअर करतो की पास कितीला आहे. आणि खूप सोपे पेपर होते, खूप सोपे पेपर, काही एवढं अवघड नव्हतं. जर तुम्ही परफेक्टली आपले लेक्चर ऐकले असतील, परफेक्टल्या बेसिक नोट्स जर तुम्ही अभ्यासले असतील, जे 26 प्रश्न जे तुम्हाला आलेले होते अगदी आपल्या नोट्समधलेच प्रश्न ते होते. तुम्ही परफेक्ट त्या गोष्टी जर अभ्यासल्या असतील तर निश्चित तुम्हाला सर्व 6 पेपर त्या ठिकाणी सोपे गेलेले असतील. आता इकडे लक्ष द्या. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6. ओके, असे तुम्ही टोटली पेपर 6 दिले. पेपर 1 CHMचं पण मी सांगणार आहे, पहिलं GDCAचं आपण क्लिअर करूया. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6
पेपर 1 होता तुमचा सहकारी गृहनिर्माण संस्था, पेपर 2 होता जमा खर्च अकाउंट्स, पेपर 3 होता सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण, पेपर 4 होता सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, पेपर 5 होता सहकाराचा कायदा आणि इतर कायदे, पेपर 6 जो होता शेवटचा तुमचा सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. टोटली पेपर तुम्ही किती मार्कचे दिलेले? 100 मार्कचे दिले की नाही? पर पेपर तुम्ही 100 मार्कचा दिला आणि पूर्ण टोटल 6 विषयाची पाहिली तर आपली 600 गुणांची टोटल आलेली होती. बरोबर. तर आता इकडे लक्ष द्या, पासिंग कॅटेगरी कितीला आहे? तर तुम्हाला प्रत्येक विषयाला तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क पडलेच पाहिजे. ओके, किती? 40 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडलेच पाहिजे. किती मार्क पडले पाहिजे? 40 मार्क तुमचे करेक्टली तिकडे आले पाहिजे, तर तुमचा निकाल पासमध्ये 100%. पण आता इकडे लक्ष द्या. चला, पासिंग कॅटेगरी प्रत्येकाचा कळाला. आता इथे आपण एक एक केस समजून घेणार आहोत आणि एक्झम्पशन रूल काय आहे तो पण मी इथे क्लिअर करणार आहे. पहिलं आधी आपण, चला, पासिंग कॅटेगरी आता तुमचा क्लिअर झाला. पासिंग कॅटेगरी किती होता रे? 40ला. बरोबर. 40 मार्क तर तुम्हाला कंपल्सरी पडलेच पाहिजे प्रत्येक विषयाला. पण आता एखादा विद्यार्थी असेल की ज्याने काय केलं, सगळे पेपर दिलेत, पेपर सगळे अटेम्प्ट केलेत, पण ज्यावेळेस डिसेंबर सेक्शनमध्ये निकाल जाहीर होईल त्यावेळेस त्याचा निकाल त्यांनी पाहिला, तर त्याच्या निकालामध्ये जर आपल्याला बघायला मिळालं की पेपर 1ला त्याला 51 मार्क पडलेत, पेपर 2ला त्याला या ठिकाणी 50 मार्क पडले, पेपर 3ला त्या ठिकाणी त्याला 40च मार्क पडले, पेपर 4ला त्याला या ठिकाणी 29च मार्क पडले आणि पेपर 5ला त्याला या ठिकाणी 42च मार्क पडले आणि पेपर 6ला त्याला या ठिकाणी 48च मार्क पडले. इकडे लक्ष द्या. आता याचा निकाल काय येईल रे? पेपर तर त्याने सर्व दिलेले आहेत. इकडे लक्ष द्या, पेपर सर्व दिलेले आहेत मे 2025ला. निकाल डिसेंबर सेक्शनमध्ये जाहीर होईल, आपण असं गृहीत धरूया. ओके, मग ह्या डिसेंबर सेक्शनमध्ये निकाल याचा जाहीर झाला आणि निकाल जेव्हा त्याचा आला तेव्हा निकालामध्ये कळालं की पेपर 1ला याला 51 आहे, पेपर 2ला याला 50 आहे, पेपर 3ला याला 40 आहे, पेपर 4ला याला 29 आहे, पेपर 5ला याला 42 आहे, पेपर 6ला याला 48 मार्क आहे. आता पासिंग रूल काय सांगतो आपला? पहिला पासिंग रूल कडे जाणार आपण. पासिंग रूल काय सांगतो की त्याला प्रत्येक विषयामध्ये 40 मार्क पडलेच पाहिजे पासिंगसाठी. हे व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक विषयामध्ये त्याला 40 मार्क पडलेच पाहिजे पासिंगसाठी. ओके, मग आता पेपर 1 40 मध्ये आहे, पेपर 2 40 मध्ये आहे, पेपर 3 40 मध्ये आहे, पेपर 4 नाहीये. कारण किती मार्क आहे? 29च मार्क आहे. म्हणजे याचा निकाल काय येणार रे? याचा निकाल येणार फेल मध्ये येणार. कशामध्ये येणार? याचा निकाल फेल मध्ये येणार. ओके, याचा निकाल कशात आला? फेल मध्ये आला. बरोबर. जर याचा निकाल फेल मध्ये आला तर आता इकडे लक्ष द्या, या विद्यार्थ्याला समजा, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. आता या विद्यार्थ्याला मे 2026 साठी फॉर्म भरायचा आहे. बरोबर. मे 2026 साठी याला फॉर्म भरायचा आहे. तर आता हा विद्यार्थी काय करेल? हा विद्यार्थी, आता निकाल तर फेल मध्ये आलेला आहे, मग आता हा सगळेच विषय देणार का? तर इकडे लक्ष द्या. आता इथे तुम्हाला जे GDCAचं नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये एक पॉइंट तुम्हाला दिलेला आहे की जर तुम्ही, इकडे व्यवस्थित लक्ष द्या, जर तुम्ही मागील परीक्षेमध्ये काही विषयामध्ये जर 50% मार्क्स असतील, इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय, जर समजा आता हा विद्यार्थी आहे, याने मे 2025ला पेपर दिलाय, निकाल फेल मध्ये आलाय आणि आता याला 26ला फॉर्म भरायचा आहे. बरोबर, 26ला फॉर्म भरायचा आहे. मग आता हा विद्यार्थी काय करेल? आपल्या मार्कशीट मध्ये जो त्या ठिकाणी बघेल, ऑनलाईनचं मार्कशीट डिक्लेअर होतं त्यामध्ये तो पाहेल की आपल्याला 50% मार्क्स कोणत्या विषयात आहे, त्याला आपण म्हणतो एक्झम्पशन घेणं किंवा सूट मिळवणं. बरोबर. मग हा रूल तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये GDCAच्या पॉइंटमध्ये क्लिअरपणे सांगितलेला आहे.
त्यावरती मी बऱ्याच वेळा व्हिडिओही टाकलेले आहे, परंतु आत्ता ही नवीन बॅच आहे मे 25ची. काही विद्यार्थी नवीन असतात त्याच्यामुळे ते बघत नाही व्हिडिओ, त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा पूर्ण पॉईंट मी ते पुन्हा क्लिअर करतोय. तर रूल्स आपल्याला काय सांगतोय की सूट म्हणून पाहिजे असेल तर 50% मार्क्स कोणत्या विषयात आहे. म्हणजे बघा, एक्झम्पशन म्हणजे तुम्ही फेल झालात तर त्याचा परिणाम बाकीच्या विषयांवरती पण होतो बरं का. लक्ष द्या, सूट किती आहे 50%. मग आता इकडे लक्ष द्या, पेपर 1 याला किती मार्क आहे 51, म्हणजे 50% मार्क्स आहे. 50च्या पुढे आहेत ना. पेपर 2 किती मार्क्स आहेत 50 मार्क आहे. ओके. पेपर 3 मध्ये किती आहे 40च आहे. आता इथे काय होईल, हा पण विषय त्याला 26ला द्यावा लागणार. का द्यावा लागणार, कारण तो एक्झम्पशन घेतोय. एक्झम्पशनचा रूल त्याने ऍप्लिकेबल केलेला आहे. इकडे लक्ष द्या, एक्झम्पशनचा रूल ऍप्लिकेबल केलेला आहे. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये आता काही वेगळेच प्रश्न चालू झाले असतील, सर तुम्ही तर पासिंग कॅटेगरी 40ला सांगितला होता, पण इकडे लक्ष द्या रे, फेल झालाय की नाही तो, पण आता तो एक्झम्पशनचा रूल ऍप्लिकेबल करतो आहे. मग एक्झम्पशनचा रूलचा कॅटेगरी काय आहे की ज्या विषयामध्ये 50% मार्क्स आहे ते विषय तुम्ही एक्झम्पशनसाठी घेऊ शकतात, म्हणजे सूट त्यामध्ये तुम्हाला मिळेल. मग आता पहिले 2 विषय तर त्याचे सूट झाले. तिसरा विषय 40 आहे, पण एक्झम्पशन कॅटेगरीमध्ये बसत नाही ना तो. 50 असते तर बसला असता, त्याच्यामुळे त्याला हाही विषय काय करावा लागेल, रिटर्न द्यावा लागणार आहे. ओके, रिटर्न त्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार, हा विषय त्याला पुन्हा मे 26ला द्यावा लागणार. पुढे आता पेपर 4 तर ऑलरेडी तो फेल आहे, तो तर त्याला देणंच आहे. पेपर 5 50 मध्ये बसतोय का 42 नाही, त्याच्यामुळे हा पण त्याला मे 26ला रिटर्न द्यावा लागणार. 48 वाला पण बसत नाहीये, मे 26ला रिटर्न द्यावा लागणार. म्हणजे बघा रे, ह्या एका सब्जेक्टमुळे फेल झाला तर त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी बघा, जे 50% त्याने एक्झम्पशन रूल यूज केला तर त्या ठिकाणी त्याला ज्या ज्या विषयात 50% आहे ते सूट मिळाले, म्हणजे इथे त्याला काय मिळणार, एक्झम्पशन मिळणार. इथे त्याला एक्झम्पशन मिळणार, म्हणजे तो 26चा फॉर्म भरत असताना काय करेल, 1 आणि 2 विषय एक्झम्पशनला टाकेल. मग बाकीचे पेपर 3, पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6 तो रिटर्न मे 26ला देणार. ओके, ही झाली या केसमध्ये. आता आपण पुढची एक केस बघूया. ओके, आता पुढची एक केस आपण यामध्ये पाहूया. चला पुढच्या केसमध्ये आपण या ठिकाणी पाहूया. एक्झम्पशन रूल कळाला तुम्हाला काय आहे, 50% एक्झम्पशन रूल पाहिजे. ओके, एक्झम्पशन 50% ज्या विषयात असेल त्याला ते त्या ठिकाणी घेता येणार आहे. आता एक कॅन्डिडेट असं आहे की ज्या कॅन्डिडेटने पेपर अटेम्प्ट केलेला नाहीये. काही विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट केलेला नाही तर ऍबसेंटी लागेल. ओके, आता ऍबसेंटी लागल्यामुळे काय झालं रे, इकडे लक्ष द्या, ऍबसेंटी लागल्यामुळे काय झालं, निकाल फेल मध्ये आला. आता हा विद्यार्थी मे 2026ला फ्रेश फॉर्म भरेल, कारण मार्किंगच नाहीये, ऍबसेंटी लागलेली आहे. तो या ठिकाणी काय करेल, फ्रेश फॉर्म भरेल. आता काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी पहिले पेपर 3 किंवा 4 दिलेले असतील, म्हणजे पहिल्या पेपरला त्याला या ठिकाणी 51 मार्क पडले, पेपर 2ला याला 52 मार्क पडले, पेपर 3ला याला या ठिकाणी 40च मार्क पडले आणि पेपर 4ला याला 41च मार्क पडले. आणि 2 पेपरला तो शेवटी गेलाच नाही, काही कारणास्तव त्याचं मेडिकल काही इश्यू वगैरे काय असेल तो वैयक्तिक, त्याने पुढचे 2 पेपर अटेम्प्टच केलेले नाहीये, ते ऍबसेंटी लागले, निकाल त्याचा फेलमध्ये आला. कारण ऍबसेंटी लागल्यामुळे निकाल फेलमध्येच येणार. पण आता या विद्यार्थ्याला जर मे 2026ला पेपर द्यायचा असेल, इकडे लक्ष द्या व्यवस्थित, पेपर द्यायचा असेल तर काय करावं लागेल, तो बघेल. आता आपल्याला ऍबसेंटी तर लागलीच होती 2 विषयाला, पूर्ण विषयाला ऍबसेंटी लागली असेल तर मग ॲज इट इज तो फ्रेश फॉर्म भरणार आहे, बरोबर. पण आता याने काही विषय दिले, अटेम्प्ट केले, अभ्यास केला होता 1-1.5 महिन्यामध्ये आणि त्याला या ठिकाणी चांगले मार्क पडले. पेपर 1ला याला 51 आले, पेपर 2ला 52 आले, पेपर 3ला 40 पडले, पेपर 4ला 41 पडले, बरोबर.
पण आता इकडे लक्षात द्या, तो काय करेल, एक्झम्पशन सूट रूल्स त्या ठिकाणी ऍप्लिकेबल करेल. मग आता तो पाहिल की आपल्याला पेपर 1ला तर 51 मार्क्स आहे, म्हणजे आपण एक्झम्पशन रूलमध्ये बसतो आहे. मग तो काय करेल, पेपर 1 एक्झम्पशन घेणार, पेपर 2 एक्झम्पशन घेणार, पेपर 3 4 40 41 आहे, तो एक्झम्पशन कॅटेगरीमध्ये बसत नाही. मी पुन्हा तेच सांगतोय, कारण एक्झम्पशन कॅटेगरी काय आहे, 50% मार्क्स ज्या विषयात असेल तेच विषय तुम्हाला त्या ठिकाणी सूट म्हणून मिळतात. येते लक्षात. मग पेपर 1 आणि पेपर 2 याला काय झाला, या ठिकाणी एक्झम्पशन मिळाला. एक्झम्पशन मिळाला पेपर 1 आणि पेपर 2 का, तर 50च्या पुढे आहे म्हणून. मग हा विद्यार्थी काय करेल, 2026ला पेपर देणार, तर त्यावेळेस तो पेपर 1 पेपर 2 एक्झम्पशन घेणार आणि बाकीचे जे विषय आहेत 1 2 3 4 ओके, म्हणजे पेपर 3 4 5 6 काय करेल, परत देणार 26ला. हा इथे रूल्स पहिलं व्यवस्थित समजून घेत चला. चला आता आणखीन एक या ठिकाणी बघूया. आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजा 41 मार्क पडले, 42 मार्क पडले, 43 मार्क पडले, 35च मार्क पडले, 38च मार्क पडले आणि पुन्हा इथे 42 मार्क पडले. आता याचा निकाल या ठिकाणी काय येणार रे, बघा ह्या दोन विषयामुळे निकाल काय आला, 35 आणि 38 या दोन विषयामुळे निकाल काय आला, फेल आला. पासिंग पाहिजे होता 40ला. पण आता समजा हा विद्यार्थी काय करेल, 2026चा फॉर्म भरत असताना तो एक्झम्पशन कॅटेगरीमध्ये बसतो की नाही बसतो हे आपण पाहूया. एक्झम्पशन कॅटेगरीचा रूल काय आहे, 50%, बरोबर. मग आता कोणत्या विषयात याला 50% मार्क्स आहे, पेपर 1ला 41 आहे, नाहीये 50 मध्ये, पेपर 2 42 आहे, नाहीये 50 मध्ये, पेपर 3 43 आहे, हा पण 50 मध्ये बसत नाही, 35 38चा तर काही विषयच येत नाही, 42 पण 50 मध्ये बसत नाही. मग आता हा विद्यार्थी काय करेल, पुन्हा नवीन फ्रेश फॉर्म भरेल, पुन्हा नवीन फ्रेश फॉर्म मे 2026ला त्या ठिकाणी फिलअप करणार. आता का करणार, कारण तो एक्झम्पशन कॅटेगरीमध्ये बसतच नाही ना. येते लक्षात, एक्झम्पशन कॅटेगरीमध्ये बसत नाहीये, येते लक्षात. म्हणून 41 42 43 35 38 42 ओके, पॉइंट लक्षात आला. तर त्यामुळे या ठिकाणी ज्या विषयात 50% मार्क्स आहे, जर तुमचा काही निकाल फेलमध्ये आलाच तर पहिलं हे पाहायचं की ज्या विषयात आपल्याला 50% मार्क्स आहे ते विषय तुम्ही एक्झम्पशन घेऊ शकतात. पण जर समजा एकाही विषयात तुम्हाला 50च्या रेंजला मार्क नसतील, पण एखाद्या विषयात तुम्हाला 38-35 मार्क पडले, त्यामुळे तुमचा निकाल फेलमध्ये आलाय, तर तुम्हाला तिथं बाकीच्या विषयांमध्ये 50% मार्क्स नसल्यामुळे एक्झम्पशन घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल नवीन. आणि ज्या विषयामध्ये तुम्हाला 50% मार्क्स आहेत तर ते विषय तुम्ही एक्झम्पशनमध्ये घेऊ शकतात. हा पहिला पॉईंट इथे क्लिअर केला. ओके, हे खूप महत्त्वाचं होतं. विद्यार्थी हे समजून घेत नाही. मी मागच्याही सेक्शनला यूट्यूबवरती हे सगळे लेक्चर्स टाकलेले आहेत, पण विद्यार्थी पाहत नाही. चला आता व्यवस्थित हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या, समजल्या, ठीक आहे. ओके, तर मग मला असं वाटतं आपले प्रत्येक विद्यार्थी हे 50च्याच रेंजच्या पुढे मार्किंग घेणार आहे. पेपर अतिशय सोपे होते. अगदी तुम्ही त्या ठिकाणी चुकी बरोबर रिकाम्या जागा किंवा जे सविस्तर प्रश्न होते ते अगदी सोपे सोपे प्रश्न तुम्हाला आलेले होते. आरामात तुम्ही जे आपल्या बॅचचे विद्यार्थी आहे ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर असे सर्व विद्यार्थी आरामात, मी सांगतो 50च्या रेंजच्या पुढे ते आरामात जाणार. येते लक्षात. तर हे अशा पद्धतीचं तुमचं पेपरचं पासिंग कॅटेगरी हा एक होता. सेम तसाच आता आपण इथे CHMचा पण पाहणार आहोत. आता CHMचं पण कसं असतं इकडे लक्ष द्या. CHM, आता CHM, आता काही विद्यार्थ्यांनी CHMचा फॉर्म भरला असेल का, तर 3च विषय म्हणून फॉर्म भरलाय. पण इकडे लक्ष द्या रे, व्यवस्थित तुम्ही GDCA परीक्षा क्रॅक केली ना तर तुम्हाला पुढे अडचण नाही. पण आता CHMचा फॉर्म भरला आहे, CHMला पण सेम मेथड तशीच आहे. तुम्हाला 300 मार्कांचा पेपर, पेपर 1 100, पेपर 2 100, पेपर 3 100 ओके. पण आता तुम्हाला समजा एखाद्या विद्यार्थ्याने CHM भरलाय आणि त्याला पुन्हा मे 2026ला या ठिकाणी काय करायचं आहे, GDCAचा फॉर्म भरायचा आहे. ओके, GDCAचा फॉर्म भरायचा आहे. मग आता पेपर 1ला याला CHMला 50 मार्क पाहिजे, पेपर 2ला याला 51 मार्क पाहिजे, पेपर 3ला याला 52 मार्क पाहिजे. म्हणजे हा विद्यार्थी काय करेल, GDCAचा फॉर्म 26ला भरत असताना पहिल्या 3 विषयाला तो काय करेल, एक्झम्पशन घेणार. का घेणार, कारण 50%च्या पुढे मार्क त्याचे आहेत म्हणून तो एक्झम्पशन घेणार. पण एखाद्या विषयात त्याला समजा 40च पडले, 41च पडले, 42च पडले, तर तो CHM परीक्षा क्वालिफाईड होईल,
पण त्याला एक्झम्पशन घेता येणार नाही. त्याला पुन्हा 2026ला पुन्हा GDCAचे सगळे 6 विषय द्यावे लागणार आहे. येतंय लक्षात? त्याच्यामुळे पासिंग कॅटेगरी 40च आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना 40 मार्क पाडणं काही जास्त अवघड नाहीये. सगळे आपले लेक्चर व्हिडिओ सेक्शन व्यवस्थित ऐकले, समजून घेतले असतील तर नक्कीच तुम्हाला 40च्या पुढेच म्हणजे मे बी 50च्या पुढेच तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी पडतील. आला महत्त्वाचा पॉईंट लक्षात? तर GDCA परीक्षेच्या संदर्भातील हे महत्त्वपूर्ण पासिंग कॅटेगरी होता, जो आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेला असेल. CHMच्या बाबतीत पण तोच आहे आणि GDCAच्या बाबतीत पण तेच आहे. ओके, तर पासिंग कॅटेगरी व्यवस्थित तुम्हाला क्लिअरपणे समजलं. बरेचसे विद्यार्थी विचारत होते, सर पासिंग कितीला आहे, पासिंग कितीला आहे, जर आम्ही पेपर दिलेच नाही तर पुढे आम्हाला पेपर देता येतील का? साधी सिंपल गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट केलेले नाहीये, ज्यांच्या पेपरवरती पूर्ण ऑल ॲब्सेंट येणार, ते विद्यार्थी 2026ला पुन्हा फ्रेशर फॉर्म भरतील. पहिला मुद्दा. दुसरा, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केलेल्या आहे, एखादा 2 पेपर अटेम्प्ट केलेला आहे, पण त्या विषयामध्ये तुम्हाला 50च्या पुढे मार्क पाडणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 50च्या पुढे मार्क असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, एक्झम्पशन त्या सब्जेक्टला मिळेल आणि बाकीचे विषय तुम्हाला रिटर्न द्यावे लागतील. येते पॉईंट लक्षात? काही विद्यार्थी असे असतील की 41, 42, 43, 44, 45 आणि एका विषयामध्ये 30च, पण ते 50च्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीये, त्यांचा निकाल फेलमध्ये आलेला आहे. बरोबर, 30मुळे म्हणजे ज्या विषयात 30 मार्क पडले 50 मध्ये नाही येत आहे, मग त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑल सब्जेक्ट क्लिअरपणे फिलअप करावे लागतील. ओके, तर हे मी मगाशीच तुम्हाला सगळं समजून सांगितलं आहे. तर GDCA परीक्षा संदर्भातील हे विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेची होती. बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणत होते की सर पासिंग कॅटेगरी काय आहे, पासिंग कशा पद्धतीने असतं, तर हे तुम्हाला मी इथे पूर्ण क्लिअरपणे समजून सांगितलेलं आहे. तसेच आता आपल्या पुढच्या ज्या काही आन्सर कीज आहे काही विषयाच्या, त्या मी अपडेट करणार आहे. व्यवस्थित त्याची माहिती एकदा बघून घ्या, समजून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करत चला. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे.